नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC यांची आज 23 तारखेला जी बैठक आयोजित केलेली होती मित्रांनो, त्या बैठकीमध्ये काही निर्णय घ्यायचे होते. ते निर्णयात सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती घेऊन सर्व योग्य प्रकारे नियोजन करून जी आता नवीन तारीख डिक्लेअर झालेली मित्रांनो राज्यसेवेची, त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पेपर कधी होणार आहे, कोणत्या कारणामुळे जी पूर्वपरीक्षा एवढ्या लांबणीवर गेलेली आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जो कोणी या चॅनलला नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर बघूया मित्रांनो. बघा, आज सर्वांना माहिती होतं की आज आयोगाचं जे आहे बैठक होती आयोगाची, राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि याबद्दल. तर बघा, तर त्यांनी बैठक झाल्यानंतर 23 सप्टेंबर 2024चा एक प्रसिद्धपत्रक त्यांनी काढलेलं आहे की विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश. बघा, कृषी सेवेची जी पदे होते मित्रांनो 258 कृषी सेवा, तर हे पदे जे मित्रांनो हे राज्यसेवेमध्ये आता ॲड करण्यात आलेले आहेत. भरपूर जणांचा या गोष्टीला विरोध होता, भरपूर जणांची मागणी होती. काही जण विरोध करत होते, काही जण मागणी करत होते की या पदांचा समावेश राज्यसेवेमध्ये करण्यात यावा. बाकी पण परत 28 पदं जे मित्रांनो 37 पदं जे याच्या व्यतिरिक्त एक ॲड झालेले आहेत राज्यसेवेमध्ये. तर असे एकूण मिळून जर म्हटलं तर जवळपास 300 पदाची ॲड परत वाढलेली आहे. परत त्याच्यात DYSP वगैरे, डेप्टी कलेक्टर या पण जागा वाढण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर बघूया काय प्रसिद्धीपत्रक. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 करता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी 20 संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मागच्या वर्षी 29 डिसेंबरला मित्रांनो, आणि पेपर आता 1 डिसेंबरला होणार आहे, म्हणजे कंप्लीट 1 वर्ष जातं मित्रांनो. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धीपत्रक दिनांक 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे कृषी 2024 जे आपलं दिनांक 16 ऑगस्ट जे एक पत्र होतं मित्रांनो, तर महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले होते. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात मान्य आयोगाचे दिनांक 23 सप्टेंबर म्हणजे आज 2024 रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024मध्ये करण्यात येते. बघा, यांनी असं सांगितलं होतं की कृषी सेवेची जी ॲड आहे मित्रांनो आणि कृषी सेवेची जी पदं ही वेगळी भरल्या जातील, म्हणजे वेगळी ॲड त्यांची राहील आणि वेगळी भरल्या जातील. राज्यसेवेमध्ये याचा समावेश करण्यात येणार नाही. पण विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं आणि त्यामुळे कुठंतरी हे पदं याच्यामध्ये ॲड होतील असं वाटत होतं, कोणती कृषी सेवेची. आणि तसं झालं मित्रांनो, कृषी सेवेची पदे ही ॲड झालेली आहेत. त्याच्यामध्ये 2 नंबरचं बघा, कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्थेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात. बघा, 2 ते 3 दिवसामध्ये त्यावर आता अभ्यास करून म्हणजे क्रायटेरिया वगैरे काय राहील शैक्षणिक वगैरे, आणि त्याबद्दल प्रसिद्धीपत्रक परत निघेल 2-3 दिवसामध्ये. 3 नंबर बघा, कृषी सेवेसंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसाचा, जसं स्टँडर्ड प्रोसेस आहे मित्रांनो MPSCची की अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी देण्यात येईल. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी बघा, सदर स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी, तसेच ऑक्टोबर 2024मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रिया संदर्भातील विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभेची आचारसंहिता, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम या बाबीचा विचार घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 2024चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजे 1 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल. बघा मित्रांनो, कारणं काय काय दिलेली आहेत. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी मला सांगितलं होतं, म्हणजे याच्या पहिले एक मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, तो माझा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओला मला म्हणजे थोड्याशा निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला होता. मला वाटतं तो व्हिडिओ मी राज्यसेवा जवळपास 1 महिन्यापूर्वी तरी बनवला होता. राज्यसेवेची एक्झाम जेव्हा पोस्टपोन झाली होती तेव्हा, की राज्यसेवेची जी एक्झाम आहे मित्रांनो ही दिवाळी
आणि निवडणुकीनंतरच होणार असा मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. राज्यसेवा परीक्षेचा मुहूर्त हा डिसेंबरमध्ये, मी हा व्हिडिओ 1 महिन्यापूर्वी बनवला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की दिवाळी आणि निवडणुकीनंतरच राज्यसेवेची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आता असं का झालं, तर मेन गोष्ट मित्रांनो, आता बघा, आता कृषी सेवेची पदे ॲड केल्यामुळे याच्यात आता जे विद्यार्थी आहेत यांना साहजिक आहे 3 हप्ते फॉर्म भरण्यासाठी देण्यात येणार आहे, म्हणजे 21 दिवस इथंच लांबले. परत पहिली जी राज्यसेवा होणार होती याच्या सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो कलेक्टर ऑफिसला पूर्ण जिल्ह्याच्या पोहोचलेल्या होत्या ऑलरेडी. पूर्ण जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला जे सर्व जेवढे होते ना मित्रांनो, तिथे त्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी पोहोचलेल्या होत्या. पण आता याच्यात हे पद ॲड केल्यामुळे आता परत प्रश्नपत्रिका आणि परत उत्तरपत्रिका छपाईसाठी टाईम लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे 10 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये केंद्राच्या भरपूर एक्झामचे टाईमटेबल आहेत मित्रांनो आलेले, आणि नोव्हेंबरमध्ये तर आपल्या इथं इलेक्शन असल्यामुळे तर साहजिक होणारच नाही. आणि असं समजायचं की हे नोटिफिकेशन आता नवीन आहे आपल्यासाठी, हे नोटिफिकेशन नवीन आलेलं आहे आणि आयोगानं त्यांची जी प्रोसेस फॉलो करतात, 21 दिवस प्रसिद्धपत्रिकापासून, जे प्रसिद्धपत्रक होतं मित्रांनो जेव्हापासून जाहीर होतं तेव्हापासून 21 दिवस ते फॉर्म भरायला देतात आपल्याला, आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतरच 2 ते 2.5 महिने म्हणजे 75 दिवसानंतर जे मित्रांनो ही एक्झाम होत असते. हा स्टँडर्ड पॅटर्न आहे राज्यसेवेचा, आणि इथं पण त्यांनी तोच फॉलो केलेला आहे. असं झालं की नवीन ॲड आलेली आहे, नवीन ॲड येऊन कुठेतरी हा 60 दिवसाचा 65 दिवसाचा कालावधी जो मित्रांनो हा विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. जसं की स्टँडर्ड MPSCचं होतं की प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून 2 महिन्यानंतरच जवळपास पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा होतात. त्या दृष्टिकोनातून असं समजायचं की आपल्यासाठी नवीनच ॲड आलेली आहे, आणि चांगला अभ्यास करा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये होऊ शकतं, कारण की असं वाटलं होतं की फक्त राज्यसेवा घ्यायची. त्यांनी सांगितलं होतं की कृषी सेवा सेपरेट होईल म्हणून, पण कृषी सेवेची पदे ॲड झाल्यामुळेच फक्त राज्यसेवा ही लांबलेली आहे. निवडणुकीचं सुद्धा काय नव्हतं, कारण की आज जसं प्रसिद्धपत्रक यांनी केलं आहे असं प्रसिद्धीपत्रक जाहीर करून 9 ते 10 दिवसामध्ये राज्यसेवा आचारसंहितेच्या पूर्वीसुद्धा घेऊ शकत होते. पण विविध म्हणजे बाकीच्या संस्थेच्या पण ज्या आहेत मित्रांनो एक्झाम आहेत, आणि मेन गोष्ट म्हणजे परीक्षा लांबण्याचं एकमेव कारण मला वाटतं की कृषी सेवेची पदे याच्यात ॲड केल्यामुळेच फक्त विद्यार्थ्यांना टाईम फॉर्म भरण्यासाठी आणि नवीन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हे करण्यासाठी, त्यासाठीच फक्त हा प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो. नाहीतर ऑक्टोबरमध्ये 100% एक्झाम झाली असते. चला असू द्या, 60 दिवसानंतर आता आपल्याला असं समजायचं 60-65 दिवस भेटत आहेत. चांगला अभ्यास करा. कृषी सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी पण ज्यांचा जो क्रायटेरिया असेल त्यांच्यासाठी पण ही फायद्याची गोष्ट झालेली आहे, कारण की परत ती ॲड सेपरेट कधी आली असते आणि कधी एक्झाम झाली असती, तर याच्यामध्ये होऊन चालली चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर असा हा व्हिडिओ होता. आशा करतो व्हिडिओ सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.